नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत आणि हे पैसे कधी जमा होणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे व चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, इथे पाहू शकता नमो शेतकरी योजनेसंदर्भात ही माहिती आहे। नमो शेतकरी हप्ता वितरणाची तारीख व वेळ आता जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेकरिता तुम्हाला आता किसान कार्ड काढणे व फार्मर आयडी असणे अत्यंत महत्त्वाचे करण्यात आलेले आहे। कारण की अनेक शेतकऱ्यांना आता पीएम किसानचा 20वा हप्ता देखील देण्यात आलेला नाही। मात्र हा हप्ता सांगण्यात येत आहे की ज्यांच्याकडे किसान कार्ड किंवा फार्मर आयडी नाहीये त्यांना देखील देण्यात आलेला आहे। तर काय होईल नमो शेतकरी सोबत हे सांगता येणार नाही। मात्र तुम्हाला सुरक्षिततेसाठी किसान कार्ड किंवा फार्मर आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे। तर नसेल तर आताच फार्मर आयडी काढून घ्या शेतकरी मित्रांनो। त्यानंतर आता लवकरात लवकर ई-केवायसी तुम्ही करून घ्यायची आहे। ई-केवायसी केली म्हणजे तुम्हाला हप्ता यायला विलंब होणार नाही। ई-केवायसी करून घ्यायची आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। कारण की आता लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत आणि या पैशांचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला ई-केवायसी आताच करायचं आहे। तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक आहे का चेक करायचा आहे, म्हणजे ई-केवायसी करायला सोपे जाईल। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड बँक सोबत लिंक आणि मोबाईल नंबर दोन्हीला लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। म्हणजे जो तुमचा आता वैध मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असावं व बँकेला देखील लिंक असावं। बँकेला आणि आधार कार्डला ते एकच नंबर असावा। तसेच तुमचं आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक असावं लागणार आहे। म्हणजे केवायसी बँकेमध्ये जाऊन केवायसी केल्यावर आधार कार्ड बँक खात्याला लिंक होतात आणि जो तुमचा मोबाईल आहे तो आधार कार्ड व बँक दोन्हीला लिंक असणे गरजेचे आहे। जर तुमचं हे काम पूर्ण असेल तर तुमच्या खात्यात लगातार पैसे येणार आहेत। म्हणजे 2000 रुपयाचा हप्ता थेट जमा केला जाणार आहे व येणार आता नुकसान भरपाई देखील मंजूर झाली आहे। नुकसान भरपाईचे वाटप हे आजपासून सुरू झालेले आहे, म्हणून त्या नुकसान भरपाईचे देखील पैसे तुमच्या खात्यात आता जमा होतील। शेतकरी मित्रांनो, तुमचे खाते आधार लिंक आहे का नाही ते समजा पाहायचं आहे तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला आता ऑफिशियल यादी जी जाहीर झालेली आहे त्या यादीत तुमचे नाव चेक करायचे आहे। ही यादी पीएमच्या वेबसाईटवर आहे, म्हणून तुम्हाला तेथे जाऊन ही यादी चेक करायची आहे। शेतकरी मित्रांनो, ऑफिशियल यादी जी जाहीर झालेली आहे त्या ऑफिशियल यादीवर तुमचे नाव आहे का नाही चेक करायचे आहे। नाव असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर 15 ऑगस्ट रोजी हप्ता वितरण होण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। मीडिया आणि रिपोर्टनुसार पाहायला गेलं तर सर्व अनालिसिस करता व हा हप्ता द्यायला उशीर झालेला आहे। आता 5 महिने उरकत आलेले आहेत, म्हणून आता शेतकऱ्यांच्या खात्यात 15 ऑगस्ट रोजी हप्ता वितरित होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर ऑफिशियल नुसार पाहायला गेलं तर ऑफिशियली असं सांगण्यात आलेलं आहे की आता निधी मंजुरीचा GR हा जाहीर करण्यात येणार आहे। निधी मंजुरीचा GR जो अनेक कोटीचा असतो तो निधी मंजुरीचा GR जाहीर झाला की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी हा हप्ता वितरित होईल। 15 ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता वितरित होण्याची दाट शक्यता आहे। पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही तुमची पात्रता नक्की तपासायची आहे, म्हणजे तुमच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा होईल। जर तुम्ही पात्र नसाल तर तुमच्यासाठी हे कठीणच राहणार आहे। मात्र तुम्हाला कळणार नाही तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत का नाही, म्हणून यादी चेक करायची, केवायसी केली का चेक करायची, किसान कार्ड आहे का चेक करायचंय। पात्रता यादी नक्की तपासा, म्हणजे तुमच्या खात्यात पैसे येतील। धन्यवाद।